राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना विमा भरपाईचे 415 कोटी रुपये आठवड्याभरामध्ये मिळणार। सोमवारी पीक विमा भरपाईचे 5 ते 6 कोटी रुपये जमा करण्यात आले असून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजस्थानमधील एका कार्यक्रमामध्ये देशातील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 3900 कोटी रुपये जमा केले आहे। कांदा लसूण साठवणूक गृहासाठी अर्ज प्रक्रिया सुरू। राज्यातील शेतकऱ्यांना कांदा लसूणची जास्त दिवस गुणवत्ता टिकवून बाजारामध्ये पुरवठा साखळी सुधारण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी शासनामार्फत अनुदान देण्यात येत आहे। शेतकऱ्यांना आता कीटकनाशक बुरशीनाशकासाठी मिळणार 50% अनुदान। जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची नवीन योजना। राष्ट्रीय पोषण व अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कीटकनाशक, बुरशीनाशक व सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी प्रति हेक्टर 2500 रुपये किंवा 50% मर्यादेमध्ये अनुदान देण्यात येत आहे। यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज करावे। अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 7/12 उतारा, जीएसटीचे असलेले खरेदी बिल, आधार कार्डची झेरॉक्स व बँकेचे पासबुक। लाखात एक लाडकी लेक, तब्बल 10,000 कन्यांना लाभ। राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना लेक लाडकी योजना। या योजनेनुसार मुलींना 1 लाख रुपये देण्यात येणार आहे। अशी आहे पात्रता। मुलगी 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली असावी। कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे। वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे। महाराष्ट्राचे रहिवासी आणि दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंधनकारक आहे। अधिक माहितीसाठी अंगणवाडी सेविकेकडे संपर्क साधावा। जिल्ह्यातील 6607 शेतकऱ्यांना 14 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पाठपुरावा। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला, पण काही शेतकरी अजूनही प्रतीक्षेतच। जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर ई-केवायसी करा। आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडून मोबाईल नंबर लिंक करा। शेत जमिनीची माहिती बरोबर टाका, कारण 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी आता अपात्र होणार आहे। 2 दिवसात 4 लाख वाहनांना कशी बसणार HSRP नंबर प्लेट? मुदतवाढ देण्याची मागणी। एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्यासाठी शासनाकडून सक्ती करण्यात आली आहे। प्लेट नाही लावल्यास 5 ते 10,000 रुपयांचा दंड बसणार आहे। शेतकऱ्यांनो, आता करा AI शेती। जिल्हा मध्यवर्ती बँक देणार अनुदान। जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना AI कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासाठी 9,000 रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा जिल्हा मध्यवर्ती सोसायटी बँकेने केली आहे। आम्हाला शक्तीपीठ नको, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या। उद्धव सेनेच्या कार्यकर्ते तसेच अनेक शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी। कबुतरामुळे 60 प्रकारचे आजार। दाणे घालाल तर पिंजऱ्यात जाल। फुफ्फुसासह अनेक गंभीर प्रकारचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना हव्यात। सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकू नये। दाणे टाकल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करावा असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे। राज्यात जोरदार पावसाचा अंदाज कायम। विदर्भ, कोकण, घाटमाटा, मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे, तर उर्वरित राज्यामध्ये ढगाळ वातावरणासह विजासह जोरदार पावसाची शक्यता देण्यात आली आहे।